श्रीराम. साधक हो, सध्या आपण सोमवार ते शनिवार श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या परंपरेतील साखरखेर्डा येथील संत परमपूज्य श्री प्रल्हाद महाराज यांचे श्री देवीदास अमृत मोहरीला लिखित संक्षिप्त चरित्राचा आस्वाद घेत आहोत. तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत. श्री महाराज राम कार्यार्थ सतत फिरत असत. त्यात मेहकरला त्यांचे बऱ्याच वेळा येणे होई. महाराज मेहकरला बहुतेक वेळा श्री बालाजी मंदिरात भाऊंकडे उतरत असत. त्यावेळी श्रीकृष्ण जोशी नावाचे एक सद्गृहस्थ मेहकरला राहत होते. त्यांनाही बालाजी मंदिरात श्री महाराजांचे दर्शन होत असे. त्यावेळी काही लोक श्री महाराजांची पाद्यपूजा करताना तर काही माळ घेऊन जप करताना दिसत, तर काही मंडळी श्री महाराजांचा अनुग्रह घेतानाही दिसत असत. आपणही श्री महाराजांकडून अनुग्रह घ्यावा असा विचार एकदा या जोशी पतीपत्नींच्या मनात आला. परंतु प्रापंचिक अडचणी सतत समोर आवासून उभ्याच असत. त्यामुळे अनुग्रह घेण्याची इच्छा असूनही अत्यंत गरिबीमुळे तसा योग मात्र जुळून येत नव्हता. कुठलेही कार्य करताना बऱ्याच वेळा अनेक प्रकारच्या अडचणी येत असतात, परंतु भगवान नामस्मरण करण्यासाठी काही अडचण येऊ शकेल असे संभवत नाही. सन 1952 एकदा श्री महाराज राम कार्यार्थ मेहकरला आले असताना ही जोशी पतीपत्नी उभयता श्री महाराजांच्या दर्शनास आले. मंत्र घेण्याच्या त्यांच्या मनातील इच्छा जाणून श्री महाराजांनी त्यांच्याकडे पाहून त्या उभयतांना आपणाला मंत्र घ्यायचा आहे ना म्हणून विचारलं. त्यांनी हो म्हटल्यावर श्री महाराज म्हणाले, मग आपण आपला हा अमूल्य असा वेळ विनाकारण फुकट का घालवता आहात? ते ऐकून त्या दोघांनी तात्काळ तेथेच महाराजांकडून अनुग्रह घेतला. श्री महाराजांनी त्यांना नियम सांगून अखंड नामात राहण्याचा प्रयत्न करण्यास सांगितले. पुढे काही कालावधी लोटल्यानंतर श्री महाराज परत मेहकरला श्री बालाजी मंदिरात आले असता त्या उभयतांनी श्री महाराजांचे दर्शन घेतले व श्री महाराजांना आपणाला एक प्रश्न विचारू का म्हणून विनंती केली. श्री महाराजांनी हो म्हणताच ते श्री महाराजांना नमस्कार करून म्हणाले, महाराज, मंत्र घेतल्यावर सगळं काही चांगलं होतं, शुभ होतं, संसार सुखाचा होतो असंच आम्ही आजपर्यंत ऐकलं आहे. आणि महाराज, आम्ही अनुग्रह घेऊन बरेच दिवस झाले, परंतु आमची माध्यान्नीची भ्रांत अद्याप काही मिटली नाही. म्हणजे आमच्यावर गुरुकृपा नाही असं का? त्यांचा तो प्रश्न ऐकून श्री महाराजांनी अत्यंत करुणामय दृष्टीने त्या उभयतांकडे पाहिलं आणि प्रेमाने म्हणाले, खरं का? तिथे बाजूला एक पितळेचा तांब्या होता. तांब्याकडे पाहून महाराज त्यांना म्हणाले, तो तांब्या इकडे आणा. ते तांब्या घेऊन आले. तेव्हा त्यांना एक छोटासा खडा आणण्यास महाराजांनी सांगितला. तो आणल्यावर महाराज म्हणाले, आता हा खडा या तांब्यावर मारा. त्याप्रमाणे तांब्यावर खडा मारल्यावर त्यातून खण असा ध्वनी उमटला. तेव्हा काय झालं म्हणून श्री महाराजांनी त्यांना विचारलं. तेव्हा तांब्यातून ध्वनी आला असं त्यांनी सांगितलं. तेव्हा महाराज त्यांना म्हणाले, या तांब्यातून जसा खण असा आवाज आपण ऐकला, तद्वतच या देहरूपी घटातून नामाच्या अखंड घर्षणाने नामाचा असाच निनाद आपल्या आत निर्माण होऊन आपल्या कानांना स्पष्टपणे ऐकू यावा. त्या परमकृपाळू करुणानिधान रामरायाचं मंगलमय नाम आपणाला दिलं आहे. त्या नामाचा अखंड जप करून आपल्या आतील कर्णेंद्रियाला ते नाम स्पष्ट ऐकू यावं, म्हणजे नामाने काय होते हे पुन्हा कुणाला कधीच विचारावं लागणार नाही. आपण आपल्याच ठिकाणी त्याची अनुभूती घ्यावी. श्री महाराजांनी केलेला व परमकल्याण करणारा असा हा बोध दोघाही पतीपत्नींच्या हृदयाला जाऊन भिडला. त्यांचा कंठ सद्गदित झाला. डोळ्यातून अश्रूंचा पूर वाहू लागला. देहाला कंप सुटून सर्वांगावर रोमांच उभं राहिलं. वाणी कंप पाहू लागली. अष्टसात्विक भाव दाटून आले आणि याच्या अवस्थेत दंडवत पडून त्यांनी श्री महाराजांच्या चरणाला घट्ट मिठी मारली. श्री महाराजांनी त्यांना उठवलं. तेव्हा मला माझ्या अपराधाची क्षमा करा म्हणून त्यांनी पुन्हा श्री महाराजांचे चरण धरून विनंती केली व म्हणाले, मी केवळ अनुग्रह तेवढा घेतला होता, परंतु आपण सांगितलेली नामसाधना मात्र कधीच केली नाही. भक्ती वाचुनी मुक्तीची मज जडली रे व्याधी, अशीच काहीशी माझी अवस्था होती. आपण सांगितल्याप्रमाणे काहीही म्हणजे किंचित मात्रही साधना न करता
मी केवळ फळाची अपेक्षा करीत होतो. आता माझा संदेह पूर्ण मावळला आहे. महाराज, आपण केलेला हा उपदेश आता मी कधीच विसरणार नाही आणि आपण सांगितल्याप्रमाणे नामस्मरण करील. महाराज, आपला खरा अनुग्रह मला आज झाला आहे. मस्तकावर कृपाहस्त ठेवून श्री महाराजांनी त्यांना उठवलं. प्रेमरूपी प्रसादाचं त्यांना दान दिलं. पुढे श्री महाराजांनी सांगितल्याप्रमाणे व श्री महाराजांच्या कृपेने ते निष्ठापूर्वक जप करू लागले. पुढे त्यांची प्रापंचिक आणि पारमार्थिक उन्नती समाधानकारक झाली. खरोखर श्री महाराजांनी सांगितल्याप्रमाणे नामसाधना केल्यावर आणि श्री सद्गुरूंची कृपा झाल्यावर काय एक साध्य होणार नाही बरं. असो, साधक हो, श्री रामनामाच्या प्रचाराचं कार्य करण्यासाठी परमपूज्य श्री प्रल्हाद महाराज सतत गावोगावी फिरत असत. एकदा जंगलातून जात असताना श्री महाराजांसमोर वाघ आला. त्या वाघाकडे पाहून श्री महाराजांनी काय केले हे आपण पुढील भागात ऐकणार आहोत. श्रीराम समर्थ. आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते 9422843253 अथवा सुनील दादांच्या 9892608401 या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती. श्रीराम समर्थ.